नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या फॅक्ट हेल्थ हॅक 24 या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा जडीबुटीबद्दल जी तुमच्या तणावग्रस्त आयुष्यात आनंदाचे फूल फुलवेल आणि तुमच्या मेंदूला सुपर पॉवर देईल. होय, मी बोलतीये ब्रह्मीबद्दल. चला मग ब्रह्मीचा जादुई प्रवास सुरू करूया. ब्रह्मी, ज्याला बाकोपा मोनिएरी असं शास्त्रीय नाव आहे, ही एक जलचर वनस्पती आहे जी भारतात विविध ठिकाणी वाढते. याला अनेक नावे आहेत. काही ठिकाणी याला ब्रह्मी तर काही ठिकाणी वॉटर हायसॉप म्हणून ओळखले जाते. ब्रह्मी ही आयुर्वेदातील एक प्रसिद्ध जडीबुटी आहे जी मुख्यतः मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी ओळखली जाते. प्राचीन काळापासून ब्रह्मीचा वापर स्मरणशक्ती वाढवणे, एकाग्रता सुधारणे तसेच तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी केला जातो. तिचे नाव ब्रह्मी म्हणजेच ब्रह्मा, जो सृष्टीचा निर्माता आहे, यावरून तिची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. तर आता आपण ब्रह्मीची ओळख कशी करावी हे पाहूयात. याचे आकारमान लहान, ही साधारण 10 ते 30 सेंटीमीटर उंच असते. याची पाने अंडाकृती गडद हिरवी असतात. ती साधारण 2 ते 5 सेंटीमीटर लांब असतात. याची फुले पांढरी किंवा हलकी केळसर असतात. याचा गंध ताजा आणि सौम्य असतो. ही वनस्पती पाण्याच्या काठावर किंवा दलदलीच्या भूमीत वाढते. या वनस्पतीत अनेक जैविक सक्रिय घटक आहेत जे तिच्या आरोग्याच्या लाभांसाठी प्रमुख आहेत. ब्रह्मीत असणाऱ्या प्रमुख घटकांचा तपशीलवार चर्चा आपण आता करूया. 1. बॅकोसाइट्स. बॅकोसाइट्स हे ब्रह्मीमधील सर्वात महत्त्वाचे सक्रिय घटक आहेत. या घटकांनी मेंदूच्या कार्यप्रणालीवर सकारात्मक प्रभाव टाकतो. विशेषतः बॅकोसाइड ए आणि बॅकोसाइड बी ही 2 प्रमुख प्रकार आहेत जे स्मरणशक्ती वाढवण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करतात. हे मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटरच्या उत्पादनाला उत्तेजित करतात, ज्यामुळे मानसिक कार्यक्षमता वाढते. 2. अल्कलॉइड्स. ब्रह्मीमध्ये काही अल्कलॉइड्स देखील आहेत जे मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर आहेत. हे तणाव कमी करण्यात आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यात मदत करतात. 3. फ्लॅवोनॉइड्स. ब्रह्मीमध्ये असलेल्या फ्लॅवोनॉइड्स अँटीऑक्सिडंट गुणधर्म प्रदान करतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करतात. क्युरेसेटिन आणि कॅमोफेरॉल सारखे फ्लॅवोनॉइड्स समाविष्ट असलेले ब्रह्मी तणाव कमी करण्यात आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यात हृदयाच्या आरोग्यासाठी देखील लाभदायक असतात. 4. सॅपोनिन्स. ब्रह्मीमध्ये सॅपोनिन्स देखील असतात जे आरोग्याच्या अनेक लाभांसाठी उत्तरदायी आहेत. हे घटक इन्फ्लेमेशन कमी करण्यात मदत करतात आणि एकाग्रता व स्मरणशक्तीत सुधारणा करतात. 5. ट्रायटर्पेनॉइड्स. ट्रायटर्पेनॉइड्स हे एक जैविक सक्रिय घटक असून ते सूज कमी करण्यात आणि आरोग्य सुधारण्यात मदत करतात. यांचा मेंदूवर सकारात्मक प्रभाव असतो, जो मानसिक कार्यप्रणालीसाठी उपयुक्त आहे. 6. व्हिटॅमिन सी. ब्रह्मीत उच्च प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील असते, जे त्वचेसाठी आणि इम्युन सिस्टीमसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. 7. मिनरल्स. ब्रह्मीत विविध खनिजे असतात, जसे की कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक, जे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहेत. या खनिजांच्या उपस्थितीमुळे शरीराची एकूण आरोग्य प्रणाली सुधारते. 8. इसेन्शियल्स ऑइल्स. ब्रह्मीत असलेल्या आवश्यक तेलांमुळे या वनस्पतीचे अरोमा आणि स्वास्थ्य लाभ वाढतात. हे तेल शरीरात इन्फ्लेमेशन कमी करण्यात मदत करतात आणि मानसिक शांतता साधण्यात उपयुक्त असतात. आता आपण ब्रह्मीचे काही फायदे पाहूयात. 1. स्मरणशक्ती वाढवणे. मेमरी एन्हान्समेंट. ब्रह्मीमध्ये असलेल्या बॅकोसाइट्समुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
ब्रह्मीचे नियमित सेवन केल्याने शिकलेले ज्ञान अधिक काळ लक्षात राहते. त्यामुळे तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये परीक्षा देता येताना मदत होते. अनेक शैक्षणिक अभ्यासांमध्ये ब्रह्मीचा वापर शिकण्याच्या प्रक्रियेत मदत म्हणून केला जातो आणि त्यामुळे तुमचे आत्मविश्वास वाढते. 2. तणाव कमी करणे, स्ट्रेस रिडक्शन. ब्रह्मी तणाव कमी करण्यासाठी मदत करते. तिच्या शांत गुणधर्मांमुळे तणावग्रस्त अवस्थेत मानसिक शांती मिळवता येते. यामुळे तुम्ही रोजच्या जीवनात येणाऱ्या ताणतणावाच्या परिस्थितींचा सामना अधिक आत्मविश्वासाने करू शकता. कामाच्या अत्याधुनिकेत ब्रह्मीचा चहा पीत असताना तुम्हाला तणावाचा प्रभाव कमी होताना अनुभवता येतो. तुम्हाला तुमच्या मनाच्या गोंधळातून बाहेर येऊन सकारात्मक विचार करण्यास मदत होते. 3. उच्च रक्तदाब कमी करणे, लोअरिंग ब्लड प्रेशर. ब्रह्मीचा नियमित वापर रक्तदाब कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी ब्रह्मीचा समावेश त्यांच्या आहारात केला पाहिजे, कारण हे हृदयासारख्या मुख्य अंगाची काळजी घेतात. रक्तदाब कमी झाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे ऊर्जा पातळी देखील वाढते. 4. अवसाद कमी करणे, अनएन्झायटी रिडक्शन. ब्रह्मी मानसिक ताण कमी करण्यात मदत करते. यामुळे चिंता आणि अवसादाच्या लक्षणांमध्ये कमी होण्यास मदत होते. चाळण करणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितींमध्ये ब्रह्मी मदतीस येते, ज्यामुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते. यामुळे तुम्हाला अधिक शांत आणि संतुलित जीवन जगता येते. ब्रह्मीच्या सेवनामुळे तुम्ही रोजच्या जीवनातील छोटी मोठी चिंता विसरू शकता. 5. एकाग्रतेत सुधारणा, इम्प्रूव्हमेंट इन कॉन्सन्ट्रेशन. ब्रह्मीमुळे एकाग्रता वाढते, ज्यामुळे कामे अधिक प्रभावीपणे केली जाऊ शकतात. अभ्यासाच्या काळात ब्रह्मीचा वापर केल्यास लक्ष केंद्रित ठेवता येते, ज्यामुळे तुमचं कार्य करण्याची गती वाढते. एकाग्रतेच्या या सुधारणेमुळे तुम्ही अधिक विचारपूर्वक आणि संगणक शुद्धतेने काम करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या कार्यांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते, ज्यामुळे तुमची उत्पादकता वाढते. 6. कॉग्निटिव्ह फंक्शन वाढवणे, एनहान्सिंग कॉग्निटिव्ह फंक्शन. ब्रह्मीच्या सेवनामुळे संज्ञानात्मक कार्यप्रणाली वाढते, ज्यामुळे निर्णय घेण्यात आणि समस्या सोडवण्यात मदत होते. या गुणांमुळे आपल्याला रचनात्मक विचार करण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रभावीपणे विचार करू शकता. चित्तवृत्ती सुधारली गेली की तुम्ही नवीन कल्पनांचा शोध घेऊ शकता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात नाविन्य आणता येते. 7. अँटीऑक्सिडंट गुणधर्म, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज. ब्रह्मीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. त्यामुळे तुम्ही अधिक ताजेतवाने आणि निरोगी राहता. या गुणधर्मांमुळे ब्रह्मी त्वचेसाठी देखील लाभदायक ठरते, कारण ते त्वचेला चमकदार बनवते. अँटीऑक्सिडंट्सच्या या क्षमतेमुळे ब्रह्मी वृद्धत्वाच्या लक्षणांपासून संरक्षण करू शकते. 8. डिप्रेशन नियंत्रण, कंट्रोल ओव्हर डिप्रेशन. नियमित ब्रह्मीच्या सेवनामुळे डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये कमी येऊ शकते, ज्यामुळे मनात सकारात्मकता राहते. त्यामुळे तुम्ही आपल्या भावनात्मक स्वास्थ्यावर नियंत्रण ठेवू शकता. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा आनंद अनुभवता येतो. ब्रह्मीच्या सेवनाने तुमच्या मनाची स्थिती सुधारते, ज्यामुळे तुम्हाला जीवनाचा अधिक आनंद घेता येतो. 9. त्वचेसाठी फायदेशीर, स्किन बेनिफिट्स. ब्रह्मीच्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. त्वचेसाठी त्याचा उपयोग केल्यास तुम्ही मुरमे आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करू शकता. ब्रह्मीचे पान, लोशन किंवा फेसपॅकमध्ये समाविष्ट केल्यास त्वचेचा रंग उजळतो आणि ताजेपणा येतो, ज्यामुळे तुम्हाला एक सुंदर आणि तेजस्वी त्वचा मिळते, जी तुमच्या आत्मविश्वासात वाढवते. 10. संपूर्ण आरोग्य सुधारणा, ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्हमेंट. ब्रह्मीचे सेवन संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक प्रभाव टाकते.
ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आणि जीवनशक्ती सुधारते. हे तुम्हाला संक्रमण रोगांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तुम्ही नियमित ब्रह्मी घेतल्यास तुमच्या शरीरात योग्य संतुलन साधता येतो, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य मिळवता येते. आता मुद्दा असा की ही ब्रह्मी कशी आणि कधी घ्यायची. चला तर मग आता आपण पाहूयात. 1. ब्रह्मीचा चहा. गरम पाण्यात ब्रह्मीची पावडर उकळा, थोडं मध टाका आणि तयार आहे तुमचा सोनेरी चहा. घोट घेतल्यावर लगेच तुम्हाला तणावमुक्त वाटेल. 2. ब्रह्मीच्या कॅप्सूल्स. जर वेळ कमी असेल तर बाजारात मिळणाऱ्या ब्रह्मी कॅप्सूल्स घेतल्या तरी चालतील. ही सोपी डोस तुमच्या तणावावर भारीच परिणाम करेल. 3. ब्रह्मी तेल. मला माहीत आहे, केसांसाठीही ब्रह्मी आहे. ब्रह्मीचं तेल डोक्याला लावा आणि शांतता अनुभवा. केवळ तणाव कमी नाही तर केसांनाही मस्त चमक आणि मजबूती मिळते. 4. ब्रह्मीच्या पानांचा काढा. ब्रह्मीची पाने पाण्यात उकळून घेतल्यास एक आरोग्यदायी काढा मिळतो, जो ताण कमी करतो आणि तुम्हाला फ्रेश ठेवतो. याला दुधात घालून पिण्याने सुद्धा फायदे होतात. ब्रह्मी आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयोगी मानली जाते, परंतु तिच्या वापराशी संबंधित काही दुष्परिणाम देखील असू शकतात. सामान्यतः ब्रह्मीचा वापर सुरक्षित मानला जातो, परंतु काही व्यक्तींना तिच्या वापराने काही अनवांछित प्रभावांचा अनुभव येऊ शकतो, जसे की 1. पोटाची समस्या. काही लोकांना ब्रह्मी घेतल्यानंतर पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब यासारख्या पोटाच्या समस्या येऊ शकतात. विशेषतः ज्या व्यक्तींनी संवेदनशील पोट आहे त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल. 2. थकवा. ब्रह्मीचा वापर काही लोकांमध्ये थकवा किंवा कमकुवतपणा निर्माण करू शकतो. यामुळे त्यांच्या दैनंदिन कार्यप्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो. 3. त्वचेच्या समस्या. काही लोकांना ब्रह्मीचा उपयोग केल्यावर त्वचेसंबंधी समस्या जसे की लालसरता, खाज किंवा ॲलर्जिक प्रतिक्रिया दिसून येऊ शकतात. यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. 4. डोकेदुखी. काही व्यक्तींना ब्रह्मीचा वापर केल्यानंतर डोकेदुखी किंवा मायग्रेन होऊ शकते. या कारणांमुळे डोकेदुखीच्या त्रासात असलेल्या व्यक्तींनी ब्रह्मीचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. 5. कमी रक्तदाब. ब्रह्मी रक्तदाब कमी करण्यास मदत करते, परंतु ज्या व्यक्तींना कमी रक्तदाब आहे त्यांनी ती वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कमी रक्तदाबामुळे चक्कर येणे किंवा थकवा येऊ शकतो. 6. गर्भावस्थेत किंवा स्तनपान करताना. गर्भवती महिलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी ब्रह्मीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचा दुष्परिणाम या काळात अनिश्चित असू शकतो. 7. मेडिकेशन सोबत इंटरॅक्शन. ब्रह्मीचा काही औषधांसोबरोबर इंटरॅक्शन साधू शकते, विशेषतः जे औषध मानसिक स्वास्थ्य, रक्तदाब किंवा थेरपीसाठी वापरली जातात. त्यामुळे आधीच कोणतीही औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी ब्रह्मीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. 8. अधिक प्रमाणात सेवन. ब्रह्मीचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही औषधांचा किंवा हर्बल उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी योग्य मात्रेबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आज आपण ब्रह्मीबद्दल काय शिकलो? या अद्भुत औषधी वनस्पतीच्या आणि फायदे, दुष्परिणाम आणि ओळख याबद्दल माहिती मिळाली. ब्रह्मी केवळ एक साधी झाड नाही, तर ती आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता तुम्हाला या वनस्पतीच्या फायदे आणि वापराचे महत्त्व समजले असेलच, पण लक्षात ठेवा, ब्रह्मीचा वापर करताना योग्य माहिती मिळवणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे या विषयावर काही विचार किंवा अनुभव असल्यास खालील कमेंट सेक्शनमध्ये ते सांगा. आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा असेल. आशा आहे की तुम्हाला ब्रह्मीच्या अद्भुत गुणधर्मांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. पुढच्या वेळेस आपण आणखी एक रोचक विषय घेऊन येऊ. तोपर्यंत तुमचे आरोग्य चांगले ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद.
आणि पुन्हा भेटूया.